लाडकी बहीण योजनेचा फटका आता आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांनाही बसू लागलाय। महसूल आणि वन विभागानं आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या वारसांच्या मदतीसाठी तातडीच्या निधीची मान्यता बंद केली आहे। त्यामुळे जिल्हा पातळीवरील समिती आत्महत्याग्रस्त कुटुंबांना तात्काळ मदत करू शकणार नसल्याचं धक्कादायक वास्तव पुढे आले। गेल्या 6 महिन्यात विदर्भात 618 आणि मराठवाड्यात 430 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात आणि या सगळ्यांनाच या लाडकी बहीण योजनेचा फटका बसतोय। थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी माधव सावरगाव यांच्याकडे। माधव, अत्यंत धक्कादायक म्हणावी लागेल ही बातमी की लाडकी बहीण योजनेमुळे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना फटका बसतोय। सुवर्ण मराठवाडा आणि विदर्भातील शेतकरी अगोदरच त्रस्त झालेले आहेत। सातत्याने येणारी आपत्ती असेल किंवा संकट असेल, त्या संकटाचा सामना करताना शेतकऱ्यांना मोठे संकट सहन करावं लागतं, त्रास सहन करावा लागतो। अशा स्थितीमध्ये सरकारकडून आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना आर्थिक तरतूद केली जायची, त्यांना मदत केली जायची। मात्र आता या पुढच्या काळात ती मिळणार की नाही याबाबत प्रश्नचिन्ह आहे, कारण लाडकी बहीण योजनेसाठी मोठ्या प्रमाणात निधी राज्यभर लागलेला आहे आणि अशा स्थितीमध्ये महसूल व वन विभागाने एक पत्र काढलं आहे। ते पत्र सर्व राज्यातल्या विभागीय आयुक्त कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालयांना पाठवण्यात आलेला आहे। तसा तो शासन आदेशच आहे आणि त्या आदेशानुसारच सांगितलंय की आतापर्यंत जी प्राधिकार पत्र दिलेली होती ती बंद करण्यात येत आहे आणि त्यामुळं शेतकरी आत्महत्या केल्यानंतर त्याच्या कुटुंबियाला आर्थिक आधार म्हणून सरकारचा हात होता, तोही आता बंद होण्याची शक्यता आहे। ठीक, धन्यवाद माधव या संपूर्ण माहितीसाठी। तर लाडकी बहीण योजनेमुळे आता आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना फटका बसायला लागलाय। तातडीचा निधी बंद करण्यात आलाय, त्याचा हा फटका आहे।